पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। जिल्हा प्रशासनातर्फे महारोजगार मेळाव्याचं आयोजन आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते उद्घाटन। दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विशेष महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। हा मेळावा धुळे शहरातील सैनिकी कल्याण लॉन्स इथं मोठ्या उत्साहात पार पडला। या महारोजगार मेळाव्याचं उद्घाटन मंजुळा गावित यांच्या हस्ते करण्यात आले। उद्घाटन प्रसंगी बोलताना त्यांनी दिव्यांग व्यक्तींमध्ये अपार क्षमता आहे, त्यांना योग्य संधी आणि मार्गदर्शन मिळाल्यास ते समाजाच्या विकासात मोलाचं योगदान देऊ शकतात। शासन व प्रशासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे असं प्रतिपादन केले। या रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील विविध भागातून आलेले शेकडो दिव्यांग बांधव सहभागी झाले होते। विविध खासगी व शासकीय आस्थापनांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहून उपलब्ध नोकऱ्यांची माहिती दिली, तसेच थेट मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड प्रक्रिया राबवण्यात आली। काही उमेदवारांना प्राथमिक स्वरूपात नियुक्तीपत्रही देण्यात आल्यानं सहभागी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते। जिल्हा प्रशासनानं या उपक्रमातून दिव्यांग व्यक्तींना आत्मनिर्भर बनवण्याचा आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय। रोजगारासोबतच विविध शासकीय योजना, प्रशिक्षण सुविधा व स्वयंरोजगारांच्या संधीबाबत मार्गदर्शनही करण्यात आले। या महारोजगार मेळाव्यामुळे दिव्यांग बांधवांना रोजगाराच्या नव्या संधी मिळाल्या असून समाजात सन्मानानं व स्वावलंबीपणे जगण्याचा आत्मविश्वास निर्माण झाल्याची भावना अनेक सहभागी व्यक्तींनी व्यक्त केली आहे। जिल्हा प्रशासनाचा हा उपक्रम सामाजिक समावेशक आणि समान संधीच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आज आपल्या या धुळे जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांग मुलींसाठी या ठिकाणी आपले जिल्हा अधिकारी आणि त्यांचे सर्व विभागातील दिव्यांग विभागातील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी एकत्रित बोलवून आणि सर्वांचे या ठिकाणी जे बेरोजगार असतील अशा बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी, उपलब्ध करून देण्यासाठी आजचा हा उपक्रम या ठिकाणी कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। या ठिकाणी जवळपास आपल्या धुळ्यातील आणि बाजूच्याही आजूबाजूचे जे काही कंपन्या असतील त्या कंपन्यांचे सुद्धा या ठिकाणी कोणी त्यांचे मालक असतील, प्रतिनिधी असतील या ठिकाणी आलेले आहेत आणि जे दिव्यांग असतील त्यांना या ठिकाणी मुलाखती घेऊन जे पात्र असतील त्या पद्धतीने त्यांना नोकरीची संधी या ठिकाणी देण्यात येणार आहे। अशा पद्धतीने आजचा हा उपक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मूक बधिर मुली असतील, मुलं असतील यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांनाही या ठिकाणी ह्या कार्यक्रमात त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे आणि सर्वांसाठी या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा उपक्रम या आपल्या शासनाने राबवलेला आहे। या ठिकाणी आपले मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, CO साहेब असतील, कलेक्टर मॅडम असतील आणि त्यांचे संपूर्ण विभागातील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। मनापासून त्यांचं धन्यवाद। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।